नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। यवतमाळ जिल्ह्यातील सीसीआय कापूस खरेदी 27 एप्रिल 2026 पर्यंत सुरू ठेवण्यात यावी आणि फरडर ग्रेड कापूस खरेदी करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी वनी यांचे मार्फत गिरिराज सिंग केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मंत्रालय नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 55% कापूस अजूनही शेतात असून कापूस वेचणी मजुराभावी कापसाचे पीक अजूनही शेतातच आहे। सीसीआयने 27 फेब्रुवारी 2026 ही कापूस खरेदीची अंतिम तारीख घोषित केली आहे। जर या मुदतीत कापूस खरेदी बंद झाली तर शेतकऱ्यांचा कापसाचा दर जाणून बुजून खाजगी खरेदीदार व्यापारी पाडतील। पर्यायाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल, किंबहुना खाजगी खरेदीदार शोषण करतील, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल। आधीच शेतकरी नागावलेला आहे, त्यात जर केंद्र शासनाने सीसीआय खरेदी बंद केली तर शेतकऱ्यांचे मोठे हाल होईल। जर 27 एप्रिल 2026 पर्यंत कापूस खरेदी सुरू ठेवली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। या हेतूने सीसीआयने सरसकट कापूस खरेदी करावा अशी मागणी यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी केली आहे। याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत केंद्रीय मंत्री वस्त्रोद्योग यांना निवेदन दिले आहे। यावेळी संतोष माहुरे, पुरुषोत्तम बुटे, शरद ठाकरे, सुधीर थेरे, किसनराव पिंगे, सतीश आदेवार, टीकाराम खाडे, संदीप विंचू यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते। आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन दिलं। सीसीआयनं बाजार समितीला पत्र दिलं आहे का 27 फेब्रुवारीपासून कापसाची खरेदी पूर्णतः बंद करण्यात येणार आहे। पण आज प्रत्येक शेतकऱ्याला 50% कापूस शेतामध्ये आहे। मजुराभावी आपल्या भागामध्ये 4 महिने सतत पाऊस पडला आणि पावसामुळे ते जे कापसाचे बोंड आहेत ते शेवटपर्यंत फुटले नाही। आज प्रत्येक शेतामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस फुटून आहे आणि लेबर भेटत नाही आहे, त्यामुळे 50% अजूनही कापूस शिल्लक आहे। आमची मागणी आम्ही निवेदन केलं आहे गिरिराज सिंग केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्या नावानं की 27 एप्रिलपर्यंत हे कापूस खरेदी सुरू राहिली पाहिजे आणि एक फरडल जो ग्रेड आहे शेवटचा ग्रेड, ह्या ग्रेडनं सुद्धा कापूस खरेदी झाली पाहिजे। कारण आता काही शेतकऱ्यांचा मागून जो कापूस येत आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात पत्तीचं प्रमाण आहे, त्याच्यामुळे ते जे ग्रेडर आहे ते वापस करून राहिले, तर तो कापूससुद्धा फरडल ग्रेडनं घ्यायला पाहिजे। यासाठी आज आम्ही निवेदन दिलं आहे आणि 27 फेब्रुवारीच्या जागी 27 एप्रिलपर्यंत हे खरेदी सुरू राहिली पाहिजे आणि हा ग्रेडसुद्धा सुरू झाला पाहिजे। जर हे सुरू नाही झालं तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण विधानसभेतल्या शेतकऱ्याला सोबत घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शासनाच्या केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जो कापूस सीसीआयची खरेदी आहे त्या संदर्भात 27/2/2026 पर्यंत खरेदी करण्यात येईल असं बाजार समित्यांना पत्र मिळालेलं आहे। परंतु यावर्षी झालेली विदर्भात महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी यामुळे पावसाला कापसाला बोंडच आले नाही आणि आता जवळपास 80% कापूस फुटून आहे। काही शेतकऱ्याचा जर 50% जरी वेचला तरी 30 ते 40-50% कापूस हा अजूनही शेतातच आहे। त्यामुळे 27 तारखेला जे खरेदी बंद होत आहे या भीतीपोटी शेतकरी कापूस घेऊन चालले, तर आजच व्यापारी आहे ना 5,500 ते 6,000 रुपयाप्रमाणे खरेदी करून राहिलेले आहे। तर जर ही मुदत वाढून दिली नाही तर शिवसेना स्टाईलने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यासाठी आम्ही शेतकरी पुत्र असल्यामुळे तीव्र पद्धतीने आंदोलन उभारू।